दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते श्रीयुत सुनील चोपडे डहाणू यांच्याकडून आलेलं आहे. एका नवजात अभ्रकाला म्हणजे एक नवीन नुकतंच जन्मलेल्या बाळाला पुण्यातील एका अनाथाश्रमच्या जवळ एक कचरा कुंडी आहे त्याच्यात टाकण्यात आलं. ते लहान बाळ जे होतं हे एक मुलगी होती. आणि चमत्कार बघा की त्या सकाळीच त्या वाटेने त्या आश्रमाचे मॅनेजर हे मॉर्निंग वॉकला निघालेले होते आणि त्या बाळाकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी जाऊन त्या बाळाला बघितलं. त्या बाळाच्या अंगावर पूर्ण डास बसले होते, किडे बसले होते, काही कीटक चढले होते अंगावर, परंतु ते बाळ जिवंत होतं. आणि त्यांनी त्या बाळाला उचललं आणि आश्रमामध्ये आलं. त्याची खूप काळजी घेतली त्या बाळाची. आणि त्या मुलीचे डोळे खूप सुंदर होते म्हणून त्यांनी तिचं नाव लैला ठेवलं. कालांतराने एक अमेरिकन जोडपं आलं आणि त्या लहान मुलीचा त्यांनी स्वीकार केला. ते तिला अमेरिकेला घेऊन गेले. कालांतराने ते जोडपं ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन स्थायिक झालं. ही मुलगी जी होती हिला क्रिकेटची खूप आवड होती आणि ती रस्त्यावर सुद्धा मुलांबरोबर क्रिकेट खेळायची. आणि ह्या आईवडिलांनी सुद्धा तिला खूप उत्तेजन दिलं की जा, पुढे जा. आणि क्रिकेटमध्ये ती हळूहळू पुढे जायला लागली. आज त्यानंतर तिचं नाव त्यांनी लैलामधून लीज असं ठेवलं. आज ती लीज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाची कॅप्टन आहे, महिला संघाची. आणि महिला क्रिकेट जगतामध्ये तिने 1000 धावा आणि 100 विकेट्स असं विक्रम करणारी ती पहिला महिला आहे. संपूर्ण आतापर्यंत ती 187 वन डे आणि 2020 सामने खेळली आणि 4093 तिने धावा केल्या आणि 229 तिने विकेट्स घेतल्या, बळी घेतलेत. ती सध्या महिला क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम ऑलराऊंडर आहे. बघा, देव चमत्कार घडवतो. देव चमत्कार घडवतो. देवाचे संकल्प, देवाचे प्लॅनिंग, देवाचे विचार हे मानवाच्या संकल्पापेक्षा खूप वेगळे असतात. आमच्या कल्पनेपलीकडे ते असतात. कचऱ्यात टाकलेली मुलगी एक जगप्रसिद्ध खेळाडू आहे. हे देव करू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाचे काहीतरी संकल्प आहेत, काहीतरी प्लॅनिंग आहे, काहीतरी विचार आहे. आपण बघतो की मोशेला सुद्धा ज्यावेळेस वाचवायचं होतं त्यावेळेस कुठे तो वाढला? राजवाड्यामध्ये वाढला. देवाचे संकल्प होतो, त्याचा नाश झाला नाही, कारण त्याच्याकडून देवाला इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढायचं होतं. यौसेफाचं उदाहरण बघा की यौसेफाला गुलाम म्हणून विकण्यात आलं, खड्ड्यात टाकून दिलेलं, गुलाम म्हणून विकलं, कैदेत तो नंतर गेला, परंतु देवाचे संकल्प त्याच्या बद्दल वेगळेच होते, कारण त्याला देशाचा पंतप्रधान देवाला करायचा होता. दुष्काळाच्या काळामध्ये मिसर देशाला वाचवायचं होतं, सर्वांना वाचवायचं होतं, म्हणून देवाने आगाऊच हे सर्व काही करून ठेवलं होतं. देवाचे विचार, देवाचे संकल्प आमच्यापेक्षा खूप भिन्न असतात. आमच्या प्रत्येकाविषयी देवाचं काहीतरी प्लॅनिंग आहे. आम्हाला उगाच या जगामध्ये आणलेलं नाही आहे. विचार करा, प्रार्थना करा आणि बघा की देवाचे आमच्याबद्दल काय संकल्प आहेत, काय विचार आहेत, देवाची माझ्याकडून काय अपेक्षा आहे आणि काय इच्छा आहे. आज प्रार्थनापूर्वक त्याचा विचार करा आणि ते जाणून घ्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय 10 वचन. एफिशियन्स चॅप्टर 2 and verse 10. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.
परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.